शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील. जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला. नमस्कार. अखेर पीक विमा शेतकरी बँक खात्यात जमा. 90 लाख शेतकऱ्यांना 45,900 रुपये जमा. पीक विमा हेक्टरी 45,000 रुपये. शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे की गेल्या काही अनेक दिवसापासून ज्या शेतकऱ्यांचे पैसे आपण सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहतो, पीक विमा अखेर आज खात्यामध्ये जमा होत आहे. ही बातमी ऐकून तुम्हाला खरोखर खूप आनंद होईल, कारण हा पीक विमा फक्त एका वर्षाचा नसून मागील 3 वर्षाचा म्हणजे 2022, 23 आणि 24 या 3 वर्षाचा एकत्रितपणे पैसे आज जमा खात्यामध्ये होत आहे. सरकारने या कामासाठी खूप मोठी निधी मंजूर केली असून राज्यातील 16 जिल्ह्यांना लाख शेतकऱ्यांना बँक खात्यावर हा सर्व पैसा आज खात्यामध्ये जमा होत आहे. सरकारच्या या कामासाठी खूप मोठी निधी मंजूर करण्यात आली असून राज्यातील 16 जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना बँक खात्यावर हा सर्व पैसा आज खात्यामध्ये जमा होत आहे. ज्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र बँक किंवा स्टेट बँक खाते आपले उघडले आहे त्यांनी मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे, कारण हा सर्व पीक विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे. सरकारने जाहीर केल्यानुसार प्रत्येक शेतकऱ्यांना हेक्टरी 45,900 रुपयेपर्यंत पीक विमा मदत आज खात्यात जमा होत आहे. आता आपण सविस्तर माहिती पाहू की कोणत्या पिकाला किती पैसे मिळणार आहे. ही यादी सरकारने आज जाहीर केली असून त्यानुसार प्रत्येक पिकाचा पैसा आज खात्यामध्ये जमा होत आहे. जर तुम्ही भात पिका असेल तर तुम्हाला हेक्टरी 50,000 ते 61,000 रुपयेपर्यंत पीक विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे. नाणीच पिकासाठी 15,000 ते 40,000 रुपयेपर्यंत आज खात्यामध्ये होत आहे आणि सोयाबीन पीक वाढवणाऱ्या शेतकरी बांधवांना 55,000 रुपये खात्यात जमा होत आहे. कापूस पिकाचे नुकसान झालेले असं सर्व जास्त म्हणजे 60,000 रुपये पीक विमा खात्यामध्ये जमा होत आहे. तुम्ही पीक विमासाठी 47,000 रुपये आणि मूग पिकासाठी 28,000 रुपये जमा होत आहे. गावातील प्रत्येक शेतकऱ्यांना सांगा, आपल्या नातेवाईकांना सांगा, कारण हा पैसा आज खात्यामध्ये जमा होत आहे. जर तुमचे आधार कार्ड बँकला जोडलेले नसेल तर गावातले बँकला जाऊन ते काम करून घ्या, जेणेकरून केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारचा हा पैसा तुमच्या खात्यावर येताना कोठेही मदत आज खात्यामध्ये जमा होत आहे. ज्या शेतकऱ्यांना दिवस रात्र कबड कष्ट करून शेत पिकावले होते पण असमानी संकटामुळे त्याचं नुकसान झाले होते, आता त्यांना मेहनतीचा मोबदला आज खात्यामध्ये जमा होत आहे. ही बातमी ऐकून राज्यातील सर्व कष्टकरी शेतकरी वर्ग खूप आनंदी झाला असून प्रत्येक जिल्ह्यातील उत्साहाने वातावरण आणि हा सर्व पैसा तुमच्या हक्काचा आहे. कष्ट आणि तो आज खात्यामध्ये जमा होत आहे. त्यामुळे वेळ न घालवता जवळच्या बँकला जाऊन किंवा मोबाईलवर मेसेज तपासून आपली बँक शिल्लक तपासा आणि या मोठ्या सरकारी योजनेबाबत काहीतरी चर्चा करा. बी घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता सावकारकडे जाण्याची गरज नाही, कारण पीक विमा हे मोठे पाठबळ आज खात्यामध्ये जमा होत आहे. पीक विमा जमा होणाऱ्या जिल्ह्यांना नावे खालीलप्रमाणे आहे: पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, यवतमाळ, परभणी, नंदपूर, अकोला, बीड, जालना, चंद्रपूर, नागपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये हा सर्व पैसा आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. सरकारचं पीक विमा कंपन्याला सुद्धा स्पष्ट ताकीद दिली आहे की नुकसान भरपाई देण्यासाठी उशिरा नको करू, त्यामुळे आज खात्यामध्ये जमा होत आहे. ही रक्कम थेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तुमची माहिती जास्तीत जास्त प्रचार करा, जेणेकरून प्रत्येक गरजू शेतकऱ्यांना समजा की त्यांचा पीक विमा खात्यामध्ये जमा होत आहे. धन्यवाद.